आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। पुण्यामध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली आहे। पुण्यातल्या दत्तवाडी परिसरात भर दुपारी पूर्व वैमनस्यामधून एकावर वार करण्यात आलाय। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांकडून आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। मरीन ड्राईव्ह ते लोटस जेट्टीची आंतरमार्गिका लवकरच खुली होणार आहे। कोस्टल रोडचा प्रवास आरामदायी होईल। हाजी अली जंक्शनच्या 8ही आंतरमार्गिका आता खुल्या झाल्यात। देवनार कचराभूमीमधील कचरा हटवणार महानगरपालिकेने मागवल्यात निविदा। राज्य सरकारला धारावी प्रकल्पासाठी हवी आहे जागा आणि कचरा हटवण्यासाठी सुमारे 2368 कोटींच्या खर्चाचा अंदाज आहे। मध्य रेल्वेवर कांजूरमार्ग भांडूप दरम्यान आज उद्या रात्रीकालीन मेगा ब्लॉक असेल। कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मेगा ब्लॉक असेल। बेस्टला तिकीट दरवाढीचा फटका। 8 लाख प्रवासी घटलेत। बेस्टच्या प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून कमी होऊन आता 23 लाखांवर आली आणि बेस्टनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासूनच बेस्टच्या महसुलात मात्र वाढ झाली आहे। पुण्यात यंदा धरणामधून सोडलेल्या जाणाऱ्या पाण्याची 3 दिवस अगोदर पालिकेला माहिती सूचना मिळणार आहे। आता आरटीडीएस प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आपत्कालीन स्थितीत नियोजन करणं आता शक्य होईल। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 कोटींचे चरस जप्त करण्यात आले। बँकॉकमधून आलेल्या दोघांना डीआरआयनं ताब्यात घेतलंय आणि डीआरआयच्या या पथकानं मुंबईतून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती कळते। पुण्यामधल्या विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर उड्डाणपुलाची मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी। पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये उड्डाणपुलाची पाहणी केली आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना मिसाळ यांनी दिलेल्या आहेत। पुण्यातल्या शिरूरमध्ये 8 ते 9 चोरट्यांकडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न झालाय। पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्यांमधून पेट्रोल चोरीचा हा प्रयत्न त्यांनी केला आणि घटना संपूर्ण सीसीटीव्हीत कैद झाली आहे।